कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीर वनचरी यमुना तीर वनचरी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा श्याम सुंदर राधा जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद जय प्रभु शीला प्रभुपाद हरिनाम संकीर्तन की जय भगवत गीता की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितान्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनैति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। खूप सुंदर माताजी, थँक्यू. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. तर आता आपण मागच्या वेळी 3 श्लोक केलेले. कोणाला आठवते कोणते केलेले आणि काय बोललेलो आपण त्यामध्ये? हरे कृष्णा सांगू शकेल? हो प्रभूजी. 34, 35, 36 हे 3 श्लोक आपण केलेले होते. बरोबर. 34व्या श्लोकामध्ये मी जे मेन समजली ते असं आहे की यज्ञ कसा करावा, बेसिकली याचे ज्ञान फार महत्वाचे आहे आणि कृष्ण भगवानांनी त्याचाच इम्पॉर्टन्स इथे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेला आहे. आणि नंतर बेसिकली आपल्याला जर माहित नसेल तर ते जाणून घेणं, नंतर जाणून घेतल्यावर त्या मार्गावर चालणं, हे सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. पण आपल्याला जे माहित नाही ते कोण आपल्याला सांगू शकतील? तर आपले आध्यात्मिक गुरु ओनली.
तर ते आध्यात्मिक गुरूंना ऑलवेज नम्रप्रमाणे प्रश्न विचारून सेवाभाव दाखवून जाणून घेणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला एकापेक्षा जास्ती गुरु असू शकतात, जे ज्ञान देणारे असू शकतात. पण दीक्षा देणारा एकच गुरु असतो. आणि कृष्ण भगवान हे अर्जुनाचे गुरु होते बेसिकली. हे मी क्रक्स 34व्या श्लोकाचं समजलेली आहे. 35व्या श्लोकामध्ये इम्पॉर्टंट मी जे घेतलं प्रभूजे, की प्रत्येक व्यक्ती, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड टचिंग माझ्याकरता हा श्लोकामध्ये, प्रत्येक व्यक्ती ही कृष्णाचा आत्मा आहे. आणि हे ऐकल्यावर म्हणजे एवढं हे वाटलं की आपण जर कृष्णाचा आत्मा असून किंवा आपण त्याचे अंश असून अंश. सुद्धा आपण या लेवलला का असं वागतो, तर बिकॉज आपल्याला ते सगळे भौतिक जगाचे आकृष्टता असते. आणि ती घालवण्याकरता आपण स्पिरिच्युअल पाथवर जर चाललो तरच आपण कृष्णाच्या जवळ जाऊन आपण कृष्णाचा अंशाचं म्हणजे फुलफिलमेंट करू बेसिकली, असं मी बरोबर. पर्सनली घेतलं. आणि नंतर पुढच्या श्लोकामध्ये खूपच छान म्हणजे बोट, नंतर सागर यांच्या संकल्पना देऊन की कसं पापी व्यक्ती हा एनिवे म्हणजे जरी तो रॉंग मार्गाला असेल तरी पण तो कसा त्याच्यातून सुटू शकतो, त्याचं बेसिकली क्रक्स सांगितलं. म्हणजे बेसिकली गुरु की बोट जशी सागरावर वर असते, तसंच पापी व्यक्तीला पण जर नामजप किंवा भक्ती किंवा आध्यात्मिक मार्गाला लागला तर तो ह्या जो भवसागर म्हणजे दुःखाचा जो भवसागर आहे, पाप केल्यामुळे ज्या जगात जाऊ शकतो त्याच्याऐवजी त्याचं ते चेंज होऊ शकतं बेसिकली. दॅट वॉज द त्या दिव्य ज्ञाना म्हणजे बेसिकली दिव्य ज्ञाना मुळे दिव्य ज्ञान कोणतं, तर जप करणं किंवा आध्यात्मिक मार्गाला जाणं किंवा या सगळ्या आपले जे अ, म, विविध प्रकारचे ताप असतात ते सगळ्यातून निघणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण अ, आध्यात्मिक मार्गाला लागू. दॅट इज व्हॉट वॉज. व्हेरी नाईस. खूप छान. कोणाला काही ऍड करायचे पॉइंट्स? हम्म. हो प्रभूजी, हरे कृष्णा. हरे कृष्णा. प्रभूजी, तुम्ही सांगितलं की म्हणजे चांगले सत्कर्म करून जेव्हा आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होती आणि त्याला व्यवस्थित आकार द्यायचा असेल तर एका आध्यात्मिक गुरुकडे आपण भगवंताच्या कृपेने आपल्याला गुरुची प्राप्ती होते. हा. आणि जो चांगला भक्त असतो त्याचे लक्षण असे असतात की पहिले तर नम्रता असते, म्हणजे आपण नमस्कार करतो. आणि दुसरी स्टेप म्हणजे अ, 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 आपण क्युरिओसिटी असते, प्रश्न विचारतो. पहिली नम्रता, नंतर आउट बरोबर. ऑफ क्युरिओसिटी तो प्रश्न विचारतो. आणि नंतर ही ऑर शी फॉलोज द गुरु, म्हणजे आणि सेवा, आणि सेवा दोन प्रकारची सांगितली तुम्ही. एक वचन सेवा असते, बरोबर. जसं तुम्ही एक्झाम्पल दिलं की प्रभुपादांनी जेव्हा त्यांच्या शिष्यांना सांगितलेलं ते अ, सर्व ठिकाणी ते प्रचार करायला गेले. काही शिष्य अ, एका ठिकाणी गेले, काही दुसऱ्या ठिकाणी गेले आणि भक्तीचा प्रचार केला त्यांनी. आणि दुसरी म्हणजे एक वपू सेवा असते. बरोबर. तर ती शारीरिक म्हणजे गुरुची आपण शारीरिक सेवा करतो. बरोबर. ते एक लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर अ, हे तुम्ही सांगितलं की माताजीने ते भरपूर कव्हर केलं. ऍड करायचं इच्छितोय की तुम्हाला तोच व्यक्ती तुम्हाला वरती भवसागरच्या वरती करू शकतो, जो वरती ऍक्च्युली सागराच्या, जो Exactly. ऑलरेडी सागरात आहे, तो तुम्हाला कसं वरतो आणू शकेल. तुम्ही एक्झाम्पल दिलं ना. आणि कृष्णाने कसं इंटेलिजंटली कन्व्हिन्स केलेलं. आणि तुम्ही टर्निंग पॉईंट पण सांगितलेला की अगोदर अर्जुन असतो, तो त्याला मित्र समजत असतो, बरोबर. पण जेव्हा पूर्ण तो शरण जातो तेव्हा मग टर्निंग पॉईंट होतं, तेव्हा श्रीकृष्ण ऍक्च्युली त्याचे गुरु होतो आणि तो शिष्य होतो. बरं. तर सांगायचं असं आहे की अगोदर आपला तो सखा असतो, त्याच्यानंतर फायनली आपले गुरु भेटतात आपल्याला, जसे अर्जुनाला श्रीकृष्ण भेटले तो. हम्म. आणि नंतर तुम्ही एक सांगितलेलं की कसं इंटेलिजंटली कृष्णाने कन्व्हिन्स केलं की एखादा
पापीतल्या पापी व्यक्ती निम्न लोक बरोबर. अपिचेदसी पापेभ्यो. सांगितलं. तर तर तू तर इझिली येऊ शकतो. म्हणजे बरोबर. त्याने एकदम वर्स्ट एक्झाम्पल दिलं की वर्स्ट जो असतो व्यक्ती तोही प्राप्ती करू शकतो, तर तू का नाही करू शकत? आणि नंतर आणखीन एक तुम्ही एक्झाम्पल दिले मृगारी, मला वाटतं मृगारी ऋषी असतो, जो जानवरांना अर्ध मारून सोडतो. बरोबर. तर तो देखील शेवटी भक्ती केल्यानंतर एवढी भक्ती त्याची उच्च स्तराला जाते की एकदा एकदा तो नाचत असतो, तर त्याला बघून नारद मुनी जे असतात त्याच्यावर प्रसन्न, नारद मुनी बघतात की हा का नाचतोय, तर तेव्हा समजतं की खालती मुंगे असतात, तर त्यांना वाचवण्यासाठी त्या मृगऋषी तेवढा बदल झालेला असतो की तो प्राण्यांबद्दल पण त्याला एवढी करुणा जागृत होते. तर हा श्लोक सपोर्टिंग दिस श्लोक तो तुम्ही दाखवला की जो व्यक्ती प्राणीमात्र्यांमध्ये म्हणजे सर्व प्राणीमात्र्यांमध्ये मला बघतो, म्हणजे तो एक श्लोक जो आहे त्याला अनुसरून तुम्ही ते एक्झाम्पल दिले. खूप छान, खूप छान. एकच फक्त करेक्शन करतो माताजी, तुम्ही जे बोललात ना की आपण कृष्णाचा आत्मा आहोत, तर आत्मा नाही आपण कृष्णाचे, आपण कृष्णाचे अंश आहोत. तर कृष्ण आपण बोलतो ना की माझा आत्मा आणि माझं शरीर हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. म्हणजेच काय झालं, तर आपण एका वेळी, एका ठराविक वेळी आपण हे शरीर सोडणार आणि दुसऱ्या शरीरात जाणार. म्हणजेच काय, की आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे. शरीर येतं जातं, आत्मा तोच राहतो. पण कृष्णाच्या बाबतीत तसं नाहीये. कृष्णाचा आत्मा आणि कृष्णाचं शरीर वेगळं वेगळं नाहीये. कृष्ण सच्चिदानंद रूप आहे. कृष्ण आपलं शरीर कसं भौतिक तत्वांपासून बनलेलं आहे, तसं कृष्णाचं शरीर बनलेलं नाहीये. तो दिव्य आहे. म्हणजे ह्या भौतिक जगाचे जे एलिमेंट्स आहेत, त्या एलिमेंट्सच्या वरती आहे, भौतिक जगाच्या वरती आहे तो. त्यामुळे त्याचं शरीर हे भौतिक तत्वांपासून बनलेलं नाहीये. त्याचं शरीर आध्यात्मिकच आहे आणि त्याचा आत्मा आणि शरीर हे एकच गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा बरीच लोक असं म्हणतात की जरा नावाच्या पारध्यानी बाण मारला आणि कृष्ण मेला, तर मेला हा शब्द किती चुकीचा आहे हे जेव्हा आपण भगवंतांबरोबर वापरतो ते ह्याच्यावरनं आपल्याला कळून येतं की जेव्हा शुकदेव गोस्वामींनी भागवतम मध्ये कृष्णाची जी लीला आहे, म्हणजे ब्रह्मदेवानी साकडं घातलेलं आणि कृष्ण पृथ्वीवरती आलेला अवतरला, त्यानंतर त्याचं संपूर्ण कार्य संपलं, त्यावेळी ब्रह्मदेवानी त्याला विनंती केली की बाबा थँक्यू व्हेरी मच, तू खूप मदत केलीस, आता आमच्या मते तरी तुझं कार्य संपलेलं आहे, तर तुला हवं तर तू परत जाऊ शकतोस. तर कृष्ण बोलला ठीक आहे म्हणून, आणि मग त्याची जे शेवटचे फॉर्मॅलिटीज, रॅपअप फॉर्मॅलिटीज असतात ना, ते करण्याचं त्यांनी चालू केलेलं. जेव्हा उद्धवाला उद्धव गीता सांगितली, नंतर जे आपले सगळे यदुवंशी होते त्यांना द्वारकेमधनं काढून त्यांना प्रभास क्षेत्राला बोलवलं आणि तिकडे मौसल लीला होती, तुम्ही ते ऐकलं असेल, ती लीला झाली. त्यानंतर त्यानंतर मग ते जरा नावाच्या व्यक्तीने पारध्यानी कृष्ण एका फांदीवरती पहुडलेला आणि उजव्या पायावरती त्यांनी असा त्याचा डावा पाय ठेवलेला आणि त्या डाव्या पायाच्या करंगळीला त्या जरा नावाच्या पारध्यानी बाण मारला. आणि मग नंतर त्या पारध्यानी जेव्हा बाण मारला त्यावेळी त्याला असं वाटलेलं की ते लांबून त्याला तो एक हरणाचं तोंड असं दिसलेलं, त्याला तसं वाटलेलं ज्याप्रमाणे कृष्णाने पाय ठेवलेला. आणि मग काही कोणत्या जनावराचा मरण्याचा किंवा ओरडण्याचा आवाज नाही आला, तर तो ज्या दिशेला बाण मारला त्या दिशेने चालत गेला बघायला की काय झालं म्हणून वगैरे. तर तिकडे त्याला कळलं की कृष्णाच्या पायाला तो बाण लागला आणि त्याने लगेच कृष्णाला ओळखलं, कृष्णाची माफी मागितली आणि त्यांनी स्वतःहून तो बाण त्याच्या पायातनं काढला. आणि ह्यामध्ये थोडा वेळ गेलेला. त्यानंतर कृष्णाने दारुक नावाचा त्याचा जो सारथी होता त्याला उपदेश दिला आणि दारुक नंतर त्याचं चॅरियट, रथ, तो स्वतः
आणि त्याचे बाकीचे जे बरोबर होते श्रुती स्मृती पुराण वगैरे ह्या सगळ्यांना तो चॅरियट मध्ये घेऊन तो स्वतः स्वतनुम हा शब्द वापरलेला आहे शुकदेव गोस्वामींनी त्या श्लोकामध्ये. स्वतःच्या शरीरासकट तो दारुकला रथाला वगैरे सगळ्यांना घेऊन तो स्वधामी परत गेला. तर आपला मृत्यू कसा असतो, आपलं शरीर जाळलं जातं कारण आपला आत्मा बाहेर पडतो शरीराच्या. पण कृष्ण त्याचं शरीर आणि त्याचा आत्मा सेम असल्यामुळे तो शरीरासकट इकडे तिकडे जात असतो सगळीकडे. त्यामुळे त्याचं शरीर कुठे राहत नाही आणि तो कुठे जात नाही वेगळा असं. त्यामुळे आपण कृष्णाचा आत्मा नाही आहोत, आपण त्याचे अंश आहोत आणि कृष्णाचा आत्मा आणि शरीर सेम आहे. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न? धन्यवाद प्रभूजी. कोणाला काही प्रश्न? सुहास प्रभू. हरे हा कृष्ण. बोला. एक प्रभूजी असंच युट्यूबवर एक व्हिडिओ बघितलेला, तर त्याच्यामध्ये असं ऍड केलेलं की कृष्ण जेव्हा गेले त्यांचं हे केलं तर ते त्यांचं जे हार्ट होतं ते म्हणजे हार्ट जे होतं द्रव्य ते अजून जिवंत होतं आणि जगन्नाथ जे आहेत त्यांच्या ते विग्रह असतात त्याच्यात ते ट्रान्सफर केले. हे बरोबर आहे काय? प्रभू हा कुठला व्हिडिओ ऐकला, कोणाकडनं होता हा? हा युट्यूबवर होता. हा कोणाचा होता व्हिडिओ? हा काही आठवत नाही मला, पण असंच नोटिफिकेशन येतात तेव्हा वाचलेलं, तेव्हा हे कळलेलं. आणि सतत ते फेमस आहे की 12 वर्षानंतर ते द्रव्य असतात ते चेंज करतात. त्या जगन्नाथ मंदिरात पूर्ण लाईट पूर्ण ऑफ असते आणि नंतर पूर्ण प्रत्येक 12 वर्षानंतर ते विग्रह चेंज करतात. प्रभू मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रभू. हे जनरली ना म्हणजे भगवद्गीतेच्या सुरुवातीला अगदी संक्षिप्त रूपात आम्ही सांगतो, पण जास्त डिटेलमध्ये सांगत नाही आम्ही. पण गंमत काय होतं माहितीये की आपलं स्पिरिच्युअल प्रोग्रेस जो आहे ना तो बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असतो. आपली कर्म आधीची, आपली प्रवृत्ती, आणि त्यामध्ये एक महत्वाचा एक भाग असतो की आपण ज्ञान कोणाकडनं संपादन करतो. हे खूप मोठं महत्वाची गोष्ट असते. जर का जन्मापासनं मी चोरी करणाऱ्या लोकांच्या टोळीमध्ये जर राहिलो तर मी चोरी करायला शिकणार. दारू पिणाऱ्या लोकांमध्ये राहिलो तर मी दारू प्यायला शिकणार. मी विद्वानांच्या लोकांमध्ये राहिलो तर मी विद्वान बनणार. तर आपलं कर्म पण खूप इम्पॉर्टंट असतं आणि आपण कोणाकडून ज्ञान घेतो हे पण इम्पॉर्टंट असतं. बऱ्याच वेळा काय होतं, युट्यूब ऍज अ मीडिया असो किंवा युट्यूबच्या आधीचा काळ असो, लोकांना काय हवं असतं, एक सेन्सेशनल गोष्ट बोलायला त्यांना लोकांना आवडतं. मग ते बोलताना त्यांना फक्त त्यामागचा फायदा दिसत असतो की मला प्रसिद्धी मिळेल, लोक माझ्याकडे येऊन ऐकतील, बोलतील आणि मला त्यातनं पैसा मिळेल म्हणून. ओके. तर त्यामध्ये ते करताना ना ती लोक त्याच्यात सत्य काय आहे आणि चूक काय आहे आणि ह्यातनं समाजाला फायदा काय होईल आणि नुकसान काय होईल ह्याचं ते बघत नाहीत ते. आणि म्हणून काय होतं की देर आर मिनिंग इन अ व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी इट ओनली क्रिएट्स अ प्रॉब्लेम. ओके. महाप्रभूंनी चैतन्य चरितामृत मध्ये एका श्लोकात सांगितलेलं आहे की ह्या कलियुगामध्ये फक्त 4 परंपरा आता अस्तित्वात आहेत, जी आहे ब्रह्म संप्रदाय, रुद्र संप्रदाय, कुमार संप्रदाय आणि श्री संप्रदाय. ब्रह्म संप्रदाय ब्रह्माकडनं आलेलं, रुद्र संप्रदाय महादेवांकडनं आले, श्री संप्रदाय लक्ष्मीकडनं आले आणि कुमार संप्रदाय जे 4 कुमार आहेत सनत कुमार वगैरे त्यांच्याकडनं आलेलं. आणि त्यांनी सांगितलं की ह्या व्यतिरिक्त जे परंपरा आहेत, ह्या व्यतिरिक्त जे सोर्सेस ऑफ नॉलेज आहेत, हा केवळ एक सोसायटीमध्ये उत्पात आहे, फक्त न्यूजन्स आहेत. आणि त्यामुळे होतं काय ना की आपल्याला मिसलीड जास्ती आपण होतो ह्याच्यातनं. तर सांगायचा मुद्दा असा की कृष्ण त्याचा हार्ट वगैरे काही ठेवून गेला नाहीये. जगन्नाथ इथे कसे प्रकट झाले ती भयानक मोठी एक गोष्ट आहे, ती खूपच मोठी. इंद्रद्युम्न राजा होता, त्याच्या स्वप्नात जगन्नाथ आलेले आणि ते का आलेले वगैरे हे सगळं ती एक मोठी कथा आहे. त्याच्यावरती प्रॉपर पुस्तकं वगैरे पण प्रदर्शित झालेली आहेत. मी तुम्हाला हवं असेल तर 1-2 नावं पण देईन. पण हे काही असं नाहीये तो त्याचा हार्ट इथे ठेवून गेला. मग हार्ट इथे ठेवून गेला तर तो जगला कसा मग? जर का तो स्वतःचा हार्ट काढू शकला असला तर. आणि असे असे बरेच
काय काय नॉनसेन्स अक्षरशः गोष्ट आहे. आता ती राधाकृष्ण म्हणून एक सिरियल पण चालते वगैरे. तो जो लेखक आहे त्यातल्या, त्या लेखकाचे विचार तो कृष्णाच्या तोंडून मांडतो आणि लोकांना तो कळवतोय की प्रेम म्हणजे हे आणि हे म्हणजे ते. जर ते करायचं होतं तर मग भगवद्गीता सांगायची गरज काय होती कृष्णाला? त्यांनी सांगितलं असतं ना 5,000 वर्षांनी एक सिरियल येणार आहे, त्याचा तो लेखक तुम्हाला सगळं शिकवेल म्हणून. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी स्टिक टू द परंपरा आणि आपण त्या परंपरेतनं आलेलं नॉलेज जास्ती मिळवणं जास्ती गरजेचं असतं. सॉरी मी तुम्हाला निगेट केलंय मी तुम्हाला ह्याच्यामध्ये, पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की आपण नॉलेज जे घेतोय ते राईट सोर्स कडनं घेतोय की नाही. कारण 2 कप ठेवले ना आपल्या पुढे आणि दोघांमध्ये जर दूध असलं तर नुसतं बघताक्षणी आपल्याला कळत नाही की कोणत्या दूध चांगलं आहे आणि कोणत्या दुधामध्ये विष मिळवलेलं आहे म्हणून. तर हे जे चुकीचं नॉलेज आहे ना, हे विषाप्रमाणेच आहे. हे शरीरात गेल्यावरती सुद्धा आपल्याला लगेच कळत नाही. ते संपूर्ण शरीरात भिनल्यानंतर आपल्याला कळतं की अरे आपण विष प्यायलो म्हणून, आणि तोपर्यंत उशीर झालेला असतो. सॉरी मी जरा स्ट्रॉंग वर्ड्स मध्ये सांगितलं, पण नाही, बरोबर आहे. तुमचं बरोबर आहे, कारण तो सोर्स जो आहे ते प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन यायचं म्हणून मी वाचत. तर आता आय गॉट इट की परंपरेमध्ये जे लिहिलेले आहेत दॅट इज ऑथेंटिकेटेड. थँक्यू प्रभू. चला आपण 37वा श्लोक बघूया. यथै धामसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. अनुवाद. अनुवाद. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करून टाकतो, त्याचप्रमाणे हे अर्जुन ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर आतापर्यंत काय झालेलं आहे, 34व्या श्लोकाच्या आधीपर्यंत म्हणजे 33व्या श्लोकापर्यंत कृष्णानी बरं 25 ते 29 त्यांनी काय केलं, सॅक्रिफाईस यज्ञ वेगळ्या वेगळ्या प्रकारची कोणती आहे ती का करावी ते सांगितलं. आणि 30व्या श्लोकापासून 33व्या श्लोकापर्यंत ती का करावी, त्यातनं काय फायदा होतो ते सांगितलं. आणि 34व्या श्लोकामध्ये ह्या सगळ्यांचं एक त्यांनी कन्क्लुजन असं सांगितलंय की गुरुकडे जा आणि सगळं तुम्ही ज्ञान मिळवा. हे सगळं 33व्या श्लोकामध्ये तो बोलला ज्ञाने परिसमाप्यते, म्हणजे ह्याप्रमाणे जर तू ज्ञान मिळवलंस तर संपूर्ण ज्ञान तुला मिळेल. आता 34व्या श्लोकापासून 35व्या श्लोकापासून 42व्या श्लोकापर्यंत म्हणजे ह्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकापर्यंत कृष्ण आपल्याला ह्या ज्ञानाचं क्वालिटीज, कॅरेक्टरिस्टिक्स, बेनिफिट्स, फायदा नुकसान वगैरे हे सगळं सांगणार आहे. कोणाला ऍप्लिकेबल आहे, कोण ज्ञान घेतं, कोण नाही घेत, जे घेतात त्यांना काय फायदा होतो, जे नाही घेत त्यांना काय नुकसान होतं वगैरे संपूर्ण एक अनालिसिस करणारे नॉलेज, त्याच्या क्वालिटीज आणि रेसिपियंट्स बद्दल. ठीक आहे. तर आता त्यांनी ते चालू केलाय प्रकार 35व्या श्लोकापासून सांगायला. तर आता तो त्या ज्ञानाचं जे ग्लोरिफिकेशन करतोय ते आतून तो एक्सटेंड करतोय. आता ह्याच्यामध्ये तो सांगतोय काय की त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. यथै धामसी समिद्धोग्नित. यथा मिनिंग जसं, एधामसी म्हणजे लाकूड, समिद्ध अग्नी म्हणजे अग्नीमध्ये समिधा म्हणजे अर्पण केलं जातं, भस्म होतं ना ते. आपण होम हवन केला तर अग्नी असते, अग्नीमध्ये लाकूड टाकलं की लाकूड तर भक्षण होतं त्याचं आणि नंतर राख बनते. भस्मसात कुरुते अर्जुन, म्हणजे ज्याप्रमाणे लाकूड अग्नीमध्ये टाकल्यावर भस्म होतं त्याचप्रमाणे ज्ञानाग्नी सर्व कर्माणी, ज्ञानरूपी जो अग्नी असतो त्या अग्नीमध्ये आपल्या कर्मांची आहुती म्हणजे कर्मफल जी असतात त्याची आहुती भस्म होते. म्हणजे काय झालंय की आता एक्झाम्पल आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे. ओके. तर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन काय आहे की तुला ज्ञान मिळवलं पाहिजे आणि त्या ज्ञानामुळे तू तुझ्या सगळ्या कर्मांची जी फळं आहेत त्यांचं तू म्हणजे संपूर्ण तू नष्ट करू शकशील. म्हणजेच काय की जर का तू प्रॉपर नॉलेज मध्ये तू कोणती तुझं कर्म केलं तर त्या ज्ञानामुळे
तुला कोणत्याही प्रकारचं कर्माचं रिॲक्शन लागणार नाही. म्हणजे अर्जुनाला आता काय सांगायचंय कृष्णाला, की सुरुवातीला तो बोललेला ना, अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः म्हणून. तर त्याला अर्जुन इकडे कृष्ण इथे सांगतोय की जर का तू प्रॉपर नॉलेजनी तू तुझी फायटिंग केली आता, तर तुला कोणत्याही प्रकारचं कर्म लागणार नाही तुला. हे कृष्ण इथे सांगतोय आता. तर आपण कर्म जे असतात, कर्मची फळं जी असतात, ती एक छोटस एक त्याचं इन्फॉर्मेशन बघूया त्याबद्दल. तर कर्म आपण जेव्हा करतो त्यावेळी एक बी असते ना, बियाणं जी असतात, ती आपण मातीमध्ये पेरतो. आणि का तर त्यातनं आपल्याला एक झाड निर्माण व्हावं आणि त्यातनं फळं फुलं मिळावी म्हणून. तर कर्म करणं हे ते बियाणं पेरण्यासारखं आहे, की ज्या मोमेंटला तुम्ही कर्म करता त्या मोमेंटला त्या कर्माचं एक फळ बीज जे आहे ते पेरलं जातं. मग नंतर काय होतं, ते बीज जे असतं त्याचं ह्याचं सात छोट झाड किंवा निर्माण होतं त्यातनं. आणि नंतर मग त्यांना फळं फुलं यायला चालू होतात. आणि मग नंतर काय होतं, ती फळं फुलं आल्यानंतर ती फळं फुलं आपण खायला वगैरे ती रेडी असतात. तर कर्माचं सुद्धा असंच असतं. बीज टाकतो आपण, नंतर ते वाढतो झाड वगैरे, आणि त्यातनं जी कर्म फळं जी निघतात, ती फळं रेडी असतात आपल्याकडे यायला. फक्त राईट मोमेंटची ती वाट बघत असतात. आणि ती फळं जेव्हा रेडी होतात आपल्याकडे येतात, त्यानंतर ते मग आपल्याला भोग किंवा म्हणजे आनंद किंवा दुःख आपल्याला मिळतं. तर दुसरं एक असतं, असं एक प्रारब्ध कर्म असतं. प्रारब्ध कर्म म्हणजे इट इज नाव म्हणजे डिसाइडेड की हे तुमच्याकडे येणारच येणार म्हणून. तर कृष्ण जो आहे ना, तो कृष्ण काय बोलतोय की तू ज्ञानाच्या अग्नीनी तू ही सगळी कर्म जाळू शकतो एक्सेप्ट प्रारब्ध कर्म. आणि ते का, ते मी सांगतो तुम्हाला. तर ब्रह्मसंहितेमध्ये एक श्लोक आहे, जिकडे ब्रह्म कृष्णाची प्रशंसा करताना, स्तुती करताना तो म्हणतो की कर्माणी निर्दहती किंतुच भक्ती भाजम. म्हणजे कर्माणी म्हणजे प्लुरल आहे ते कर्माणी. निर्दहती म्हणजे त्याचं जाळून टाकणं, दहन करणं. किंतुच भक्ती भाजम, जर का कोणी तुझी भक्ती केली, भजन केलं तुझं, तर तू त्याचं कर्म जे आहे त्याचं दहन करून टाकतोस तू. ओके, म्हणजेच काय झालं इथे, तर हे जे ज्ञान इथे कृष्णाने सांगितलेलं आहे, ते ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान आहे, तर हे ज्ञान म्हणजे की आपण एक आत्मा आहोत, कृष्ण परमात्मा आहे, आणि आपण त्याचे अंश आहोत, आपण त्याचे नित्य सेवक आहोत, त्याची सेवा केली पाहिजे आणि भक्ती केली पाहिजे. हे जे ज्ञान आहे हे संपादन करणं आणि त्याप्रमाणे आपलं बिहेवियर ठेवणं, ह्याच्यामुळे नंतर कृष्ण प्रसन्न होतो आणि नंतर मग आपल्या कर्मांचं दहन केलं जातं, कर्मफळांचं दहन केलं जातं. तर इकडे कृष्ण हे सांगतोय की जेव्हा तुम्ही तुमचं ओके, मी एक प्रारब्ध कर्माबद्दल आधी सांगतो. प्रारब्ध कर्म म्हणजे काय होतं की हे तुम्हाला डेस्टिनी म्हणतो ना, ते डेस्टिनी मध्ये तुमचं ठरलेलं आहे की हे तुम्हाला मिळणारच म्हणून. आणि काही प्रकारची अशी कर्म असतात की जी तुम्ही करंटली भोगत पण असता. फॉर एक्झाम्पल, हे करंट शरीर जे आपल्याला मिळालेलं आहे, ते शरीर सुद्धा एका स्टेजला प्रारब्ध कर्माचं ते रिझल्ट होतं. आणि ते रिझल्ट ऍक्च्युली आपल्याला मिळालं म्हणून आपल्याला ते शरीर मिळालं गेलेलं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की शरीर मिळालंय म्हणजे वाव किती मस्त आहे, म्हणजे मी किती चांगलं काम केलं म्हणून मला ह्युमन लाईफ मिळालं वगैरे. तसं नाहीये ते. तुम्ही रिलेटिव्हली चांगलं काम केलं किंवा तुमची आधीची कर्मफळं भोगली तुम्ही म्हणून, आणि आता ती संपली आहेत म्हणून तुम्हाला ह्युमन लाईफ मिळालेलं आहे. असं नाही आहे की तुमची कर्म 100% संपली. जर का तुमची 100% कर्म संपली असती आणि तुम्ही सफिशियंट भक्ती करून तुम्ही एलिजिबल झाला असतात कृष्णाकडे परत जायला, तर तुम्हाला शरीरच मिळालं नसतं. त्यामुळे शरीर मिळणं
ही काही प्रौढीची गोष्ट नाहीये. त्यामध्ये आपल्याला आनंद नाही व्हायला पाहिजे. आणि हे जे प्रारब्ध कर्म आहे कृष्ण पर्पजली जाळत नाही. का तर हे शरीर आपल्याला अमुक एका वेळेपर्यंत त्याची गरज लागते. आपण आपली भक्ती एका हायएस्ट लेवल पॉसिबल ला नेली त्यावेळी मग कृष्ण ही टेक्स अ डिसिजन की बाबा आता ह्या शरीराचं आणि तुझं कर्तव्य संपलेलं आहे. इधर तू नवीन शरीरात जा जिकडनं तू जास्ती अजून चांगली भक्ती करू शकशील, जी काही थोडीशी उरली सोरली असेल ती, आणि नंतर तू माझ्याकडे येऊ शकशील, किंवा तू ऑलरेडी आता इनफ भक्ती केलेली आहेस, यू हॅव रीच दॅट स्टेज जिकडे तुला पोचायला पाहिजे होतं, आणि आता तू माझ्याकडे येऊ शकतोस म्हणून. आणि मग मग ते शरीराचा त्याग आपण करू शकतो. पण एका प्रिलिमिनरी स्टेजवरती असताना आपण तो शरीराचा त्याग करणं हा मूर्खपणा ठरेल, कारण आपल्याला परत एक नवीन शरीर उगीचच घ्यावं लागेल जर्नी कंटिन्यू करायला, जी ह्या शरीरातनं कंटिन्यू करता आली असते. त्यामुळे इट इज बेटर की हे प्रारब्ध कर्म जे आपलं शरीर रूपी आपल्याला मिळालेलं आहे ते जाळलं जात नाही. कर्माचा हा जो टॉपिक आहे ना तसा भयानक कॉम्प्लेक्स आहे, आणि इट्स नॉट नेसेसरी की आपल्याला ते लगेचच्या लगेच सगळं समजू शकेल. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपण कंटिन्युअसली याबद्दल डिस्कस करत राहू आणि मे बी तुम्हाला समजेल तो. तर पण मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे भगवद्गीता शिकताना आपले असे बरेच थॉट प्रोसेस जे होते आधीपर्यंत, ते आपले मिसकन्सेप्शन्स आहेत, हे आपण त्याबद्दल डिस्कस करू आपण, तुम्हाला कळत राहील. तर त्या प्रकारचं एक सोसायटीने आपल्याला शिकवलेला एक प्रकार म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन. आपल्यापैकी किती जण बर्थडे सेलिब्रेट करतात? करतो ना? हो, औक्षण करणं, केक कापणं आणि बाहेर जेवायला जाणं बरोबर. इथपर्यंतच सीमित आहे. आणि कोणाला आनंद होतो बर्थडे आला की? प्रभूजी सगळ्यांना. दुःख होतं, पैसे जातात. अच्छा, ओके. एक वर्ष संपलं म्हणून. ओके, तो वेगळी एक गोष्ट आहे. ते वय वाढते ते एक वेगळी गोष्ट आहे. पण अदरवाईज सेलिब्रेट करायला मिळणार आणि हे करायला मिळणार, माझा बर्थडे वगैरे, आनंद होतो जनरली लोकांना. तर आता तुम्ही विचार करा, लेट से आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेलो आहोत, आणि ज्या एक समजा 15 जुलै 2022 ला आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो, आणि आज आहे 15 जुलै 2023. तर तुम्ही सगळ्यांना स्वीट्स वाटणार का? की वाव, आज मला 1 वर्ष झालं हॉस्पिटलमध्ये, आय एम सो हॅपी, सगळ्यांना स्वीट्स डिस्ट्रीब्यूट केले, नाचणं गाणं केक कापणं वगैरे कोण करेल? प्रभू मी तर नाही करणार. समजा आपण आपल्याला एका एक आपण काहीतरी चूक केली आणि आपल्याला शिक्षा मिळाली, जजनी आपल्याला 10 वर्षाची शिक्षा ठोठावली, आणि आपल्याला आज 1 वर्ष झालंय पूर्णपणे. तर आपण सेलिब्रेट करू, वाव, मला ह्या तिहार जेलमध्ये आज मला 1 वर्ष पूर्ण झालं, सगळ्यांना स्वीट्स वाटलं वगैरे. आपण करू का? तर नाही करणार आपण. का नाही करणार? कारण जेलमध्ये येणं शिक्षा भोगण्याकरता आणि किंवा हॉस्पिटलमध्ये जाणं एक रुग्ण म्हणून आणि ते उपचाराकरता, ते काही आनंदाची गोष्ट नाहीये. आपण तिथे आनंदाने आलोच नव्हतो, मग तिथे असण्याचं सेलिब्रेशन कशाबद्दल आपण करतोय? आता तुम्ही हा विचार करा की आपण 4 जे क्लेश म्हणतो ना, त्यामध्ये जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी, बर्थ, ओल्ड एज, डिसीज, डेथ, हे 4 क्लेश असतात. हे प्रत्येकाला जन्माला येण्याआधी प्रत्येकाचे ते ठरवलेले असतात की त्याला जन्म घ्यावा लागणार आहे, जन्म घेतल्यामुळे जातस्य ही ध्रुव मृत्यू, त्याला मृत्यू पण होणार आहे.
आणि जरा आणि व्याधी, ओल्ड एज आणि डिसीज हे सगळ्यांना जावं लागतं ह्यातनं. हं? जर का कोणी लहान वयामध्ये त्यांनी शरीर सोडलं तर पुढच्या जन्मीमध्ये त्याला ते ओल्ड एज त्याला सफर करावं लागणार. पण एव्हरीबडी गोज थ्रू दिस. नोबडी कॅन अवॉइड इट, नोबडी वॉन्ट्स इट. कोणालाही नको असतं, कोणालाही ते अवॉइड करता येत नाही आणि सगळ्यांना ते मिळतं. हे झाले प्रॉब्लेम. हा जीवनातला प्रॉब्लेम. तर आता तुम्ही विचार करा की बर्थडे सेलिब्रेशन खरोखर इज इट समथिंग, इज इट अ जॉयस मोमेंट और इज इट समथिंग दॅट यू नीड टू वरी अबाउट? की बाबा माझं 1 वर्ष आयुष्याचं अजून उलटलं, मी काय आध्यात्मिक प्रगती केली ह्या वर्षामध्ये? मी असं काही केलं आहे का की ज्याच्यामुळे पुढचा जन्म मला घ्यावा लागणार नाही किंवा ते घ्यावा लागण्याची शक्यता अजून कमी होईल? मी कृष्णाकडे प्रार्थना केली आहे का की बाबा मला तुझा भक्त बनव आणि मला हे जन्ममृत्यूच्या चक्रामधनं सोडव म्हणून? कोण करतंय प्रार्थना? लोकांना तर हे माहिती पण नसतं की ह्या जन्माआधी काही आहे आणि मृत्यूनंतर काही आहे म्हणून. लेट अलोन की ते चांगलं आहे का वाईट आहे हे जाणणं. आणि जोपर्यंत हे माहीतच नसतं तोपर्यंत त्यांना जन्म आपण का घेतो, मृत्यू आपण का पावतो आणि परत जन्म का घेतो हे कळत नाही त्यांना. आणि त्यामुळे त्यांना वाटतं हा एकच जन्म आहे आणि ह्या जन्मामध्ये फक्त आनंद मिळवायचा आहे, शारीरिक, भौतिक, बस, इंद्रियांच्या तर्फे. आणि त्याच्यामुळे मग नंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारे आनंद मिळवण्याचा प्रकार चालू होतो. कधी कोणी जिभेतनं स्वाद मिळवून आनंद करतो, कधी कर्णातनं आनंद मिळतो, कधी त्वचेतनं स्पर्शातनं आनंद मिळतो, कधी बघण्यातनं आनंद मिळतो, कधी श्वासातनं आनंद मिळतो. पाची इंद्रियांचा संपूर्ण आस्वादन घेत आनंद मिळवण्याचा प्रकार चालू असतो. आणि त्यामध्ये एक प्रकार आहे हा बर्थडे सेलिब्रेशन. तुम्ही विचार करा, मी तुम्हाला तर अजून डिटेल नाही देत. तुम्ही हा क्लास संपल्यानंतर तुम्ही स्वतः विचार करा की मी काय सांगितलंय आणि ते किती रेलेव्हंट आहे, आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने हे किती रेलेव्हंट आहे म्हणून. आपण सोसायटीमध्ये राहतो त्यामुळे काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. पण पद्मपत्र मिवांभसा हे लक्षात ठेवलं पाहिजे. पद्म म्हणजे लोटस, पत्र म्हणजे फ्लॉवर, अंभसा म्हणजे लाईक वॉटर. म्हणजे काय की एक जे पाण्याचा एक ड्रॉप असतो ना, तो एका कमळाचं जे पान असतं त्या पानावरती टाकला ना तर त्या पानावरती ते पाणी पडतं आणि ते पाणी खाली घरंगळून निघून जातं. त्या पानाला त्या पाण्याचा स्पर्श पण होत नाही. म्हणजे काय की टच जरी झाला तरी तो पाणी त्या पाच्यावरती राहत नाही, तो तसं त्या 100% ते पाणी खाली निघून जातं. तर आपलं भौतिक जगतामध्ये जे राहणं आहे हे ह्या प्रकारे असलं पाहिजे. जे म्हणजे भौतिक जगताशी आपण रिलेटेड पण आहोत, पण भौतिक जगताशी आपला तेवढा संबंध नाही. म्हणजे कसं की आपण कृष्ण, हरिनाम, डिवोटीज, भक्ती, भगवद्गीता, भागवतम ह्या सगळ्यांमधलं आपलं एक आच्छादन आपल्या भोवती, मनाभोवती आणि शरीराभोवती निर्माण झालं पाहिजे, ज्याच्यामुळे आपण इतर लोकांशी जरी नॉर्मल पद्धतीने वागलो तरी सुद्धा मेंटॅलिटी आपली कृष्णाची ओरिएंटेडच असली पाहिजे. तर इट इज नॉट सिम्पल, बट भगवद्गीता आपल्याला हळूहळू ते शिकवतं आपल्याला. हरे कृष्णा. पटकन मी पुढचे 2 श्लोक घेतो. जास्ती मी डिटेलमध्ये नाही जात. सॉरी, एकच प्रश्न विचारू का प्रभूजी? मला ते या श्लोकातलं ते प्रारब्ध कर्म का नाही जळत, म्हणजे मला ते कळत नाहीये की आतापर्यंत माझं अंडरस्टँडिंग होतं की भक्ती योग, जसं इवन अर्लियर श्लोकामध्ये पण म्हटलेलं होतं की पापीतल्या पापी व्यक्ती सुद्धा या याच्यातून जाऊ शकतो जर तुम्ही भक्ती मार्गाला लागले तर. पण आता इथे म्हणताय की तुमचं प्रारब्ध कर्म नाही जाळू शकत. तर प्रारब्ध कर्म मी समजते की पास्ट कर्म किंवा असं काय, आय डोंट नो, म्हणजे मी करेक्ट आहे का? नाही, तसं तर ते नाही. थोडस मला तसं नाहीये. कर्माचे वेगळ्या वेगळ्या स्टेजेस असतात मी सांगितल्याप्रमाणे. तर प्रारब्ध कर्म म्हणजे ते की जे तुम्हाला 100% कन्फर्म झालेलं आहे जन्माच्या वेळेला की हे तुम्हाला मिळणार आहे म्हणून. आणि ते तुम्हाला वेगळ्या वेगळ्या जन्माच्या वयाच्या वेगळ्या वेगळ्या वयत मिळत राहतात. ठीक आहे. बरं, असंही नाहीये
की प्रारब्ध कर्म कृष्ण जाळू शकत नाही. कृष्ण 100% सगळं करू शकतो, पण ते प्रारब्ध कर्म जे आपल्याला भोगणं आवश्यक आहे आपल्या आध्यात्मिक प्रगती करता, ते कृष्ण जाळत नाही. आणि मी ह्याच्याकरता ते मला ते उत्तर हे दिलेलं धृतराष्ट्राचं एक एक्झाम्पल दिलेलं 50 जन्मांचं, तर ते तुम्ही एक्झाम्पल म्हणून बघू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, सगळंच्या सगळं कर्म प्रारब्ध असो किंवा प्रारब्धाच्या आधी असो, जर का ते सगळंच्या सगळं जर जाळलं कृष्णानी, तर ते जाळणं म्हणजे हा देह जो आहे तो पण आपल्याला त्या क्षणी सोडावा लागेल आपल्याला. पण कृष्ण काय बघतोय, कृष्ण पॉझिटिव्ह बघतो ह्यातनं, की हा देह माझ्याकडे जर त्यांनी अजून एक 15 वर्ष 50 वर्ष जर ठेवला, तर त्याचा मला आध्यात्मिक प्रगती करता फायदा होणार आहे का? जर फायदा होणार असेल तर तो 100% प्रारब्ध कर्म नाही जाळणार तो. कारण प्रारब्ध कर्म जाळणं म्हणजे हा देह पण सोडावा लागेल आपल्याला. कारण आपल्याला हे देह मिळाले ते पण आपल्या एका पर्टिक्युलर वेळेच्या प्रारब्ध कर्माच्या मुळे मिळालेले आपल्याला. तर तो काय बघतोय, की जर का ह्या देहाचा मला आध्यात्मिक प्रगती करता फायदा होतोय, तर तो नाही जाणणार. जेव्हा त्याला वाटेल की बस आता ज्या स्टेजला कृष्ण सचिन पोचायला पाहिजे होता तो पोचलेला आहे, आता त्याला ह्या शरीराची गरज नाही, त्यावेळी मग तो उरलेलं कर्म जे आहे ते मग जाळून टाकेल. तोपर्यंत ते राहतं ते आपल्याकडे. हरे कृष्ण. ओके प्रभूजी, हरे कृष्णा, धन्यवाद एका प्रभूजी. मी आता मला वाटत नाही असं मी ठरवलेलं की 38 आणि 39 पण आज घेईन म्हणून, पण बहुतेक तेवढा वेळ नाही मिळणार, तर मी फक्त 38 घेईन. 39 पुढच्या आठवड्यात घेईन. पण एक गोष्ट मला ह्याच्यात सांगायची आहे की भस्मसात कुरुते अर्जुन आणि भस्मसात कुरुते तथा. तर भस्म हा शब्द जो आहे तो कृष्णाने 2 वेळा वापरलेला आहे इकडे सेम ह्याच्यामध्ये. तर तो का वापरलेला आहे, तर भस्म हे काय आहे, ऍश जी आहे हे त्याचे ते प्रॉडक्ट जे आहे त्या प्रॉडक्टचा पुढे कसलाही वापर होत नाही. म्हणून आपण जेव्हा भस्म बघतो त्यावेळी आपल्याला जाणवतं की एक पर्टिक्युलर गोष्ट ती 100% जळली आणि 100% त्याचं ती नष्ट झाली, विनाश झाला संपूर्ण, की ऍट अ त्या स्टेज नंतर तो भस्मात रूपांतर होतं त्याचं. ओके. आणि भस्म आपल्याला कसली आठवण करून देते, की जेव्हा व्यक्ती मरते त्यावेळी त्याला जाळलं जातं. ते जाळत असताना जेव्हा आपण त्याला बघतो त्यावेळी आपल्याला एक ती इम्प्रेशन डोळ्यामध्ये जातं आणि मनामध्ये आपल्याला विचार निर्माण होतात आणि आपल्याला बुद्धी आपल्याला सांगत असते की फायनली सगळं धुळीत किंवा राखेतच मिळणार आहे. आणि हे बघितल्यावरती मग आपल्याला एक अक्कल निर्माण होते आपल्याला, की बाबा मी माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या आजी आजोबांना किंवा मी ह्यांना त्यांना सगळ्यांना बघतोय मी, की प्रत्येक जण येतोय, जन्माला जातोय, काम करतात, मरतात आणि त्यानंतर त्यांचा अक्षरशः पूर्ण नावा व्यतिरिक्त त्यांचं काहीही उरत नाही त्यांचं. तर ह्याच्यामुळे आपल्याला एक डोक्यात असे विचार निर्माण झाले पाहिजेत, की मी जे करतोय त्याचं पण तेच होणार आहे. आणि मग जर तेच होणार असेल तर एम आय सपोज टू डू समथिंग ज्याच्यामुळे मला ह्या मृत्यूनंतर फायदा होणार आहे, का एम आय सपोज टू डू समथिंग की फक्त मृत्यूपर्यंतच मला फायदा आहे त्याचा. आणि हे विचार निर्माण होत असतात जेव्हा आपण ते जळणारी ते प्रेत जे आहे ते आपण जळत असताना जेव्हा बघतो. ते अंत्येष्टी क्रिया जी असते, जी जेव्हा शरीर जाळलं जातं, ते सुद्धा एका प्रकारचं यज्ञच झालं, जेव्हा शरीर यज्ञामध्ये समर्पण केलं जातं. आणि आपल्याला त्यावेळी कळतं की शरीर हे टेम्पररी आहे, आपण पण मरणार आहोत, जशी ही समोरची व्यक्ती मेलेली आहे ती. आणि राखे व्यतिरिक्त शेवटी काही उरणार नाही. त्यामुळे आपल्याला ते व्हिज्युअल जे आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला एक ते मेसेज जातो आपल्या डोक्यामध्ये, की आपली चेतना जी आहे ती जागृत करते आपल्याला. तर कृष्ण इथे ह्याच्यामधनं हे सुद्धा आपल्याला सांगते की भस्मसात म्हणजे भस्मा सारखं, की तुझे जे कर्म जे आहेत ते मी जाळू शकतो.
आणि फक्त मीच जाळू शकतो. हा, जर का तू भक्ती केली तर, जर का हे ज्ञान मिळवलं तर, आता ज्ञान मिळवणं म्हणजे फक्त ज्ञान मिळणं हे ऑब्जेक्टिव्ह नाहीये, तर ज्ञान मिळवून त्याच्यातनं जे ऍप्लिकेशन करायचं ज्ञानाचं, त्यात म्हणजे भक्ती करायची. ती जर भक्ती केली तर तर तुमचं कर्माणी निर्दहती होऊ शकतं ते. हरे कृष्ण. चौथ्या अध्यायाच्या 19व्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण तेच बोला, ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहू पंडितम बुधा. तिकडे तो कृष्ण बोललाय की जेव्हा तू ज्ञानाग्नी तुझे कर्म जाडली जाशील त्यावेळी तू पंडित बनशील तू. पण इकडे काय बोलतोय तो, की इकडे तू कर्म जेव्हा तू जाळली जाशील त्यावेळी तुला ज्ञान मिळेल. जेव्हा जेव्हा तुला ज्ञान मिळेल तेव्हा तुझी कर्म जाळली जातील आणि त्या ज्ञानामुळे नंतर मग तू भक्ती वगैरे पुढे करू शकतोस तू. हरे कृष्ण. डिफिकल्ट तर डेफिनेटली आहे प्रभूजी, म्हणजे ते आत्मसात करायला पण आणि कळायला पण, असं मला पर्सनली वाटतं. आणि अप्लाय करायला पण. ऍब्सोल्युटली अप्लाय करायला पण. येस. पण गंमत कशी होते ना की ते 100 सुनार की एक लोहार की बोलतात ना, तसा प्रकारे आपण कधी कधी प्रयत्न करू शकतो आपण की एक खेळा जो आपल्याला भिंतीत ठोकायचा आहे ते हळूहळू हळूहळू त्याला 10,000 वेळा मारू शकतो आपण, किंवा एक मोठा फटका मारून तो आतमध्ये घुसवू शकतो. कधी कधी आपल्याला सत्यता जी आहे ना ती वेळ लागते समजायला. कधी कधी त्याला मग असं एक जोरात हातोडा मारावा लागतो आणि मग ते आपल्या डोक्यात जातं. आम्हाला सुद्धा म्हणजे आम्ही आता मी इथे बसलोय बोलतोय, पण आम्हाला सुद्धा काही काही गोष्टी प्रॅक्टिकली डिफिकल्ट आहेत आपले अप्लाय करायला. पण इट इज द गुड गुड पार्ट इज कृष्ण आपल्या बरोबर आहे आणि आपला हात धरलाय त्याने. तो आपल्याला भरकटवून देणार नाही आपल्याला, आणि तो नेहमी आपल्याला गाईड करत राहील आपल्याला. मे बी आपले पाय थोडे इकडे तिकडे जात असतील, इकडे तिकडे वगैरे, पण मेन ट्रॅक रोड तो सोडून देणार नाही आपल्याला. हरे या कृष्ण. श्लोकातली एक ब्युटी जी आवडली प्रभूजी, ती तुम्ही जे म्हटले की आपलं शरीर आपण यज्ञात टाकतो, म्हणजे प्रेताच्या याला सच अ ब्युटीफुल स्टेटमेंट, किंवा हे एवढं सगळं समजणं हे खरंच म्हणजे खूपच डिफिकल्ट आहे. आतापर्यंत या लेवलचा कधीच विचार केलेला नव्हता प्रभूजी, अशा पद्धतीचा. म्हणजे पॉझिटिव्ह, बेसिकली आपण ऑलवेज म्हणतो की थिंक पॉझिटिव्ह, पण इथे भगवानांनी ऍक्च्युली या गोष्टीला इतकं पॉझिटिव्ह ग्रेट फ्लेवर दिलेला आहे. आय एम अमेज टू लर्न दिस. ऍक्च्युली बऱ्याच वेळा काय होतं माताजी, तुम्ही पॉझिटिव्हचा हा पॉइंट काढला तो खूप खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर बऱ्याच वेळांना आम्ही जेव्हा लोकांशी बोलतो आणि भगवद्गीता त्यांनी का शिकावी हे जेव्हा आम्ही सांगतो ना, त्यावेळी एक टॉपिक म्हणजे मृत्यू हा येतोच येतो. मिनिंग मृत्यूचा टॉपिक निघाल्याशिवाय यू कॅनॉट टॉक अबाउट स्पिरिच्युअलिटी, आणि भगवद्गीता शिकावी हे समजवणं तेवढं पॉसिबल नाही होत. त्यावेळी लोक आम्हाला बोलतात की तुम्ही का भगवद्गीता शिकवताना नेहमी तुम्ही मृत्यूबद्दल बोलता, किती निगेटिव्ह बोलता तुम्ही मृत्यूबद्दल, असं बोलणं खूप म्हणजे डिस्गस्टिंग वाटतं म्हणून वगैरे. पण गंमत अशी आहे की आपल्याला ते डिस्गस्टिंग वाटतं, ह्याच्यामुळे सत्यता बदलत नाही. आणि कधी कधी सत्य खूपच दारुण असतं. आपल्याला ते कळणं म्हणजे मॅन्डेटरी बनतं, ज्याच्याशिवाय पुढचं पाऊल घेतलं जाऊ शकत नाही. त्यामुळे हे कॉन्सेप्ट जे आहेत हे समजायला कधी कधी आपल्याला मन थोडं घट्ट करावं लागतं, तर ते व्यवस्थित समजतात आणि मग रियालिटीची आपल्याला आता अंदाज येतो आपल्याला. आणि गंमत तुम्हाला माहिती असेल ना, मी पुढचा श्लोक घेत नाही 38वा, आपण हाच कंटिन्यू करू. 38ला वेळ नाही मिळणार. तर यक्षाने जेव्हा युधिष्ठिराला प्रश्न विचारलेले ना, तर युधिष्ठिराला त्यांनी एक प्रश्न विचारलेला की अशी कोणती घटना आहे, गोष्ट आहे ज्याच्यामुळे सगळ्यात जास्ती अचंबा होतो आपल्याला, म्हणजे आश्चर्य होतं. तर युधिष्ठिरांनी सांगितलं त्याला की प्रत्येक ठिकाणी लोक मरतायत, पण प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपण मरणार नाही, आणि त्याप्रमाणे त्याचं जीवन कार्य चालवत राहतो की तो कधी मरणार नाही. 5,000 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. युधिष्ठिरांनी त्यावेळी हे सांगितलेलं, तर त्याची प्रगल्भता, मॅच्युरिटी किती होती युधिष्ठिराची ती समजू शकतो आपण नॉलेज मध्ये. आणि हे सेम आहे ना,
आपल्याला आपण सुद्धा बघतोय तेच. किती लोक, मित्र मैत्रीण, ऑफिस मधले, सोसायटीतले, रिलेटिव्ह वगैरे, आपण किती लोकांना मरताना बघतो. पण आपण कसं जीवन जगतो? ऍज इफ आय एम नेव्हर गोइंग टू डाय. आणि हे नाकारल्यामुळे, म्हणजे हे निगेटिव्ह असून सुद्धा न बोलल्यामुळे त्याची सत्यता चेंज होत नाही. त्यामुळे इट बिकम्स इम्पॉर्टंट की हे आपण सत्य जे आहे ते जाणून घेणं आणि लवकर जाणून घेणं. जेवढ्या लवकर जाणून घेऊ तेवढं चांगलं आपल्याकरता, ज्याच्यामुळे आपण प्रॉपर रस्त्यावरती आपण लागू शकू. बरीच लोक बोलतात भगवद्गीता आत्ता नाही, रिटायर झाल्यानंतर शिकायची. पण मी मागे सुद्धा हे बोललो असेल तुम्हाला की भगवद्गीता आपल्याला जीवन कसं जगायचं ते शिकवतं. मग ते जीवन जगण्याच्या जीवनाचे मी शेवटी शिकू का आधी शिकू? जर शेवटी शिकलो मी, तर मी अप्लाय करायला माझ्याकडे वेळ किती असेल? जर सुरुवातीला शिकलो तर मी ज्या चुका केल्या त्या केल्याच नसत्या. एक एक प्रश्न आहे मृत्यूशीच रिलेटेड, ॲज वी आर कंटिन्युइंग, की जेव्हा जो व्यक्ती जातो बेसिकली, तेव्हा त्याला जाण्याच्या अगोदर किंवा गेल्यानंतर त्याला कळतं का की त्याचं काय होणार आहे? हा एक प्रश्न. आणि आता जसं सांगितलं की प्रेत इज नथिंग बट त्याचं शरीर यज्ञात टाकणं वगैरे हे सगळं. तर म्हणजे मला एवढं माहिती की बाकीच्या लोकांना कळत नाही की त्याचा काय जन्म वगैरे होणार आहे, जे व्यक्ती गेले त्यांचं. पण ती जी एक संकल्पना आहे दिवा ठेवणं आणि ते पिठाखाली मग ते जे येतं ते त्यांचा नेक्स्ट ते ते सगळं त्याच्याशी काही थोडंसं क्विकली जर म्हणजे तुम्हाला वाटत असेल योग्य आहे या कॉन्टेक्स्ट मध्ये तर ओनली सांगा प्रभूजी. ओके, पहिली गोष्ट म्हणजे 2-3 श्लोकांमध्ये कृष्ण ह्याबद्दल बोललेला आहे भगवद्गीतेमध्ये, आणि भागवतम मध्ये ह्याचं जास्ती इलॅबोरेशन केलं. तर की त्या व्यक्तीला माहिती असतं की नाही म्हणून. तर पहिली गोष्ट म्हणजे ती व्यक्ती जी असते ती जेव्हा नवीन शरीरामध्ये जाते त्यावेळी त्याच्या मनामध्ये काय विचार चालू असतात हे कपिल मुनींनी देवहूतीला उपदेश केलेला आहे 3ऱ्या स्कंधामध्ये भागवतमच्या, आणि 31व्या अध्यायामध्ये त्याबद्दल डिटेलमध्ये लिहिलंय. आपल्याला सायन्स जास्तीत जास्ती फिजिकल मुवमेंट्स ऑफ द चाइल्ड ऑर द फिटस, गर्भाशयामधले ते जास्तीत जास्ती सोनोग्राफीनी आपल्याला कळवू शकतं आपल्याला. पण त्या मुलाची, त्या बालकाची मेंटॅलिटी काय आहे त्यावेळेला ते सायन्सच्या झेपेच्या पलीकडे येते. पण कपिल मुनी ते सांगतात. तर त्याच्या मनामध्ये काय विचार चालू असतात ते सुद्धा ते सांगतात. म्हणजे त्याच्या फिजिकल डेव्हलपमेंट बद्दल सांगितले, पण ते मेंटल थॉट्स बद्दल पण सांगितलेलं आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे की त्यावेळी त्याला जर का तो नशीबवान असेल तर त्याला त्याचे आधीचे जन्म आठवतात आणि त्याला कळतं की त्यांनी काय चूक केली आहे ते, आणि त्याप्रमाणे मग नंतर तो त्या चुकीची क्षमा मागतो भगवंताकडे आणि तो बोलतो की बाबा मला सोडव ह्यातनं म्हणून वगैरे. पण त्याला ते शरीर मिळाले तर त्या शरीरातून त्याला पुढचा त्याचा प्रवास तर करावा लागणारच. आणि जेव्हा तो आईच्या पोटातनं बाहेर पडतो त्यावेळी त्याच्या मेंदूवरती एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर निर्माण झालेलं असतं, ज्याच्यामुळे त्याची आधीच्या जन्मीची जी बुद्धी आहे ती वाईप आउट केली जाते. आणि त्यानंतर ही कम्स इन टू दिस मटेरियल वर्ल्ड, आणि नंतर परत प्रकृतीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर परत तो सगळ्या गोष्टी विसरल्यामुळे परत तो त्या गोष्टी करतो ज्या तो बोललेला आज मी करणार नाही. पण कृष्ण पर्पजली काही लोकांना ती आधीच्या जन्मीची मेमरी देतो, जसं भरत महाराजांना दिलेलं की काय झालेलं वगैरे. आणि म्हणून त्यामुळे त्यांचा तो प्रवास चालू राहिलेला तिथे. 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाने एक सिमिलर लाईन्स वरती प्रश्न विचारलाय आणि त्याचं उत्तर आपण बघू जेव्हा आपण 6व्या अध्यायात येऊ तेव्हा, की काय होतं अशा व्यक्तीचं जेव्हा तो आध्यात्मिक मार्गावरती संपूर्ण पर्यंत एंड पर्यंत पोहोचला नसला, थोडासा चाललाय त्याकडे, तर त्या अशा व्यक्तीत पण त्यांनी नंतर देह सोडला, तर त्या व्यक्तीचं काय होतं ते आपण 6व्या अध्यायात बघू. नंतर अजून एक गोष्ट आहे, आपण 15व्या अध्यायाच्या 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतो अर्जुनाला की
आपली जी कर्म आहेत आणि आपल्या ज्या वासना ज्या आहेत त्याच्यामुळे अमुक एका प्रकारचं कान, नाक, डोळे, स्पर्शास, त्वचा अशा प्रकारची सगळी इंद्रिय, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आपल्याला पुढच्या जन्मी मिळतात, ज्याप्रमाणे आपण आपल्या वासना ज्या आहेत त्या त्यांची पूर्ती करू शकतो, अशा प्रकारचं आपल्याला मिळतं. तर काही प्राणी असे असतात की त्यांना काही गोष्टी ऐकू दिसत नाहीत आणि काही गोष्टी दिसतात, आणि आपण आपल्या ह्या डोळ्यांचा व्यवस्थित उपयोग केला असेल किंवा नसेल केला त्याप्रमाणे ते आपल्याला मिळेल. 16व्या अध्यायामध्ये कृष्ण अजून एका ठिकाणी सांगतो की आपण जे कर्म करतो ती वृत्ती आपण असते आपली, ती कॅरी फॉरवर्ड केली जाते नेक्स्ट लाईफ मध्ये, आणि त्याप्रमाणे मग नंतर आपलं जीवन पुढे जात राहतं. तर तुमचा जो प्रश्न होता की ते त्याच्या मनात काय चालत असेल, इफ आय अंडरस्टूड युअर क्वेश्चन करेक्टली, तर ते त्याबद्दल हे. आणि ते आपण तुम्ही जे दिवा लावणं वगैरे बोलतो ते सगळ्या प्रॉपर वेदसंमत कार्य आहेत, ती परफेक्ट आहेत, ती केलीच पाहिजेत आणि ती करावीत सगळ्यांनी. पण त्या आत्म्याचा प्रवास पुढे कसा होतो ते गरुड पुराणामध्ये जास्ती डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. की असं म्हणतात ना की ते पहिली 13 दिवस का 10 दिवस, मी एक्झॅक्टली मला माहित नाही, तर तो आत्मा त्या घराच्या भोवती फिरत राहतो. त्यानंतर मग त्याला शांती मिळते आणि मग तो इकडे तिकडे जातो. दिस इज अ जनरल रूल, एक्सेप्शन्स ऑफकोर्स सगळीकडे असतातच. आणि मग नंतर त्याचा प्रवास पुढे होत राहतो. तर एकदम संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर हे त्याबद्दल. धन्यवाद प्रभूजी जे काय सांगितलं त्याच्याबद्दल. पण एकच फक्त त्याच्यावरती, म्हणजे आपण आधीच्या म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये आपण जसं म्हणत होतो की तत्व जाणणं महत्वाचं आहे. एकदा तत्व जाणलं की मग आपण आपलं कर्म म्हणजे व्यवस्थित मार्गाने होतं आणि म्हणजे आपली प्रगती होते. तेच आपण ह्याच्यात पण आता गुरूंबद्दल पण आपण तेच ऐकलं की गुरूंकडे का जावं, त्यांनी सुद्धा ते तत्व जाणलेलं असतं आणि म्हणजे आपण पण त्याच मार्गावर जावं. जसं आपण आधी पण एकदा बोललेलं की आपण आपला आपले गुरु कसे म्हणजे असायला पाहिजे, आपण कोणाला फॉलो करायचं ते आपण एक एक बुद्धी आपल्यात आली पाहिजे. ती तेव्हा आपल्याला समजतं की म्हणजे आपण व्यवस्थित मार्गावर चाललोय की नाही. आणि एकदा आपण त्यांचा हात धरला की मग आपल्याला त्यांच्याकडून मग ज्ञान मिळत जातं आणि आपली प्रगती होत जाते. मग जे जसं तुम्ही सांगितलं की जे भौतिक सुख वगैरे आहे ते तर एनिवेज लाईक आपोआप ते निग्लेक्ट होत जातात. एकच प्रश्न होता प्रभूजी. आता ते आपले प्रारब्ध असतात ते ठरवतात की आपली आयु किती पाहिजे, म्हणजे आपलं एज जे असतं 30 इयर्स किंवा 50 इयर्स, दॅट इज डिपेंडेंट अपॉन अवर प्रारब्ध, की हे कसं असतं म्हणजे? मी ऑनेस्टली सांगू तर मला पण अगदी ह्याबद्दल असं एवढं डिटेलमध्ये माहिती नाहीये. पण एक काही ठिकाणी मी असं वाचलंय, ऐकलंय की आपला मृत्यू कधी होणार हे ठरलेलं असतं. पण कसंच असतं ना प्रभू, आता आपण कंपनीमध्ये काम करतो, राईट? जनरल एक्सपेक्टेशन ऑफ परफॉर्मन्स ऑफ इंडिव्हिज्युअल्स एक ठराविक असतो आणि जनरली लोक त्या ह्याच्यामध्ये, पण तरी सुद्धा त्याला एक्सेप्शन्स असतात ना. काहींचा परफॉर्मन्स लो असतो, काहींचा अतिशय जास्ती चांगला असतो आणि त्याप्रमाणे त्यांना रिवॉर्ड्स वगैरे मिळत राहतात, राईट? तर नॉर्मल प्रोसेसमध्ये जर बघितलं ना तर इनपुट आणि प्रोसेस जर सेम असलं तर आउटपुट आपल्याला तसंच मिळणार, सेम पद्धतीने मिळणार. पण जर प्रोसेस जर चेंज झाली तर आउटपुट पण चेंज होणारच. त्यामुळे भलेही जन्माच्या सुरुवातीला ठरलेलं असेल की तुमचं अमुक एक प्रारब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला अमुक एक आयुष्य मिळणार आहे आणि अमुक एक आनंद आणि अमुक एक दुःख मिळणार आहे, हे इन अ जनरल रूल झालं. पण जर का तुम्ही डिसाईड केलं की नाही, मी आधी चुकलेलो पण आता नाही चुकणार, मी आता सगळं बरोबर करणार आहे, भक्ती वगैरे सगळं व्यवस्थित करणार मी, तर मग तुमचं प्रोसेस चेंज झाल्यामुळे भलेही इनपुट सेम असेल, तुमचं आउटपुट ऑटोमॅटिकली चेंज होणार. कैदीला 10 वर्ष किंवा 20 वर्षाची शिक्षा दिली, पण आतमध्ये गेल्यानंतर जर का त्यांनी स्वतःला रिफॉर्म केलं तर का त्याला कोणी 20 वर्षाची शिक्षा देईल? मे बी 10 वर्षातच बाहेर काढेल त्याला. असंही होतं ना. तुम्हाला हो प्रभूजी. ह्याच्यात मी एक
फॅन्टास्टिक उदाहरण देतो. म्हणजे माझं स्वतः करता इट वॉज लाईक अन आय ओपनर. शारजामध्ये आमचे एक डिवोटी होते, त्यांचं मी नाव नाही घेत मी आता. तर ते जेव्हा इस्कॉन मध्ये आले आणि त्यांनी हा म्हणजे चॅन्टिंग वगैरे सगळं चालू केलं वगैरे, त्यांनी दीक्षा पण घेतली त्यांनी. त्यानंतर ते एकदा ते साऊथ इंडियामध्ये होते, बहुतेक आंध्र प्रदेश का तमिळनाडू कुठनं होते, आय एम नॉट शुअर एक्झॅक्टली. तर ते त्यांच्या गावी गेले का कुठल्या तरी ठिकाणी गेले जिकडे पट्टीवरनं भविष्य सांगितलं जातं, तुम्ही ऐकलं असेल राईट. तर त्या पट्ट्या अशा असतात की प्रत्येकाच्या नावाची एक पट्टी असते तिकडे. तर तुम्हाला फक्त काही 4 बेसिक प्रश्न विचारतात, कोणतं गोत्र, आई वडिलांचं नाव काय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यावरती त्यांना तुमच्या नावाची पट्टी मिळते तिकडे आणि त्याच्यावरती तुमचं सगळं भविष्य लिहून ठेवलेलं असतं की हे होणार आहे म्हणून. तर लोक ते सांगतात भविष्य लोकांना आणि त्याप्रमाणे लोकांना मग कळतं की चांगलं काय वाईट काय, रडायचं किती, हसायचं किती. तर ही व्यक्ती पण तिकडे गेली आणि त्यांनी बघितलं आणि त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्याबरोबर त्यांनी अजून एक सांगितलं की तुमचा पुढचा जन्म कुठे होणार. तर बहुतेक तो तमिळनाडू मधले होते आणि त्यांनी सांगितलं की आंध्र प्रदेशमध्ये कोणत्या तरी एका गावामध्ये कोणत्या तरी फॅमिलीमध्ये तुमचा जन्म होणार आहे, पुढचा जन्म, हे पण त्यांनी सांगितलं. तर ते परत इथे दुबई शारजाला आले परत नंतर. आणि मग नंतर त्यांनी त्यांची म्हणजे आपलं जी साधना होती, भक्ती होती, चॅन्टिंग होतं, भगवद्गीता वगैरे सगळं ते त्यांनी कंटिन्यू केलं त्यांचं. आणि खूप सिन्सिअर डिवोटी होते ते, अतिशय चांगले डिवोटी होते ते. त्यांनी एवढं चांगलं केलं, गुरुभक्ती वगैरे सगळी एवढी त्यांची खूप सुंदर होती. त्यानंतर 15 वर्षांनी, आणि ते ह्याबद्दल विसरून गेलेले, 15 वर्षांनी ते परत, त्यांना काय वाटलं माहिती नाही, 15 वर्षांनी ते परत त्याच पट्टीवाल्याकडे गेले भविष्य बघायला. आणि जवळजवळ 4 तास ते थांबलेले तिकडे. त्यांना त्यांच्या नावाची पट्टीच दिसली नाही, कुठे मिळालीच नाही त्यांना पट्टी. आणि मग शेवटी तो माणूस बोलला की बहुतेक तुम्हाला पुढचा जन्म मिळणारच नाहीये म्हणून. आणि नंतर काही वर्ष गेली त्यानंतर, आणि त्यानंतर एकदा सकाळी मंगल आरती झाली, सकाळची पूजा वगैरे झाली आणि ते चॅन्टिंग करायला बसलेले कृष्णासमोर, आणि चॅन्टिंग करता करता त्यांनी त्यांचा देह सोडला. आता तुम्ही इमॅजिन करा, जर का प्रारब्ध कर्म आपलं आयुष्य ठरवू शकतो, तर त्या आयुष्याच्या नंतर पुढचं आयुष्य पण प्रारब्ध कर्म ठरवू शकतो ना. पण मग प्रारब्ध कर्मामध्ये जर का एवढी पॉवर असेल, तर मग आपण बोललं पाहिजे की प्रारब्ध कर्म इज मोर पॉवरफुल देन भक्ती, अँड दॅट इज नॉट पॉसिबल. जर का प्रारब्ध कर्म इज ऑल पॉवरफुल आणि दॅट डिसाइड्स एव्हरीथिंग, तुमचं जन्म, आयुष्य, मृत्यू, पुढचा जन्म सगळं ठरवू शकतं, तर मग इट इज लाईक अ मेकॅनिकल सायकल ज्याच्यामध्ये डायनामिझम काहीच नाहीये. पण भक्ती योग इट कॅन ओव्हरराईड एव्हरीथिंग. आणि म्हणून मी बोललो की प्रोसेस इफ इट इज डिफरंट, देन इनपुट जरी सेम असला तरी आउटपुट डिफरंट होईल. ह्या व्यक्तीनी, ह्या डिवोटीनी इतकं सुंदर त्यांनी त्यांची भक्ती केली की कृष्णाने त्यांना त्यांच्या घरी परत घेऊन गेले. ते पुढचा जन्मच दिला नाही कृष्णाने त्याला. माझ्या हो. स्वतः करता दिस वॉज अन एक्सलंट एक्झाम्पल. आणि मला खरं म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी वरती मला तेवढं आवड नाहीये, आणि मला म्हणजे ते कन्व्हिन्स करायला की ऍस्ट्रॉलॉजरकडे जाण्याची कधी गरजच नाहीये, ऍस्ट्रॉलॉजी बघण्याची कधी गरजच नाही, ते मला कन्व्हिन्स करायला हे उदाहरण भयानक चांगलं होतं माझ्याकडे. तर असं आहे प्रभू. हो, खूपच छान प्रभू. म्हणजे अगेन कमिंग बॅक टू सेम पॉइंट तुम्ही जे सांगितलं, तर भक्ती केल्याने कृष्ण ठरवतात की ही जी शरीररूपी नौका आहे त्याची खरंच गरज आहे का नाही. त्या भक्तीचा उच्चांक गाठल्यानंतर ते कर्म पूर्ण भस्मात जाळले जातात. अगेन बरोबर, एक्झॅक्टली. हरे कृष्णा. Hare Krishna, Krishna